समजत नाही या लोकांना भूक लागली कसली, हवेत गेले हवा शिजवली, हवाच खाऊन आले. आणि म्हणून शेवटला आधी त्यांनी युद्धाला तलवार उचलली होती. आधी त्यांनी उबाटा सेनेने युद्धाला तलवार उचलली होती आणि मग शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावून आले. आणि म्हणून दिल्लीत मुजरा घालायला तेच गेले होते आणि त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवायचं कारण नाही. एक विचारांनी अशी पण केली आहे की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्लीत जातात, धुमाळ टाकून त्या ठिकाणी बसतात, त्यामुळे गुजरेगिरी आणि मुजरेगिरी भाजपने आम्हाला शिकवले. अख्ख्या महाराष्ट्राने हिंदुस्थानने पाहिलं. अहमद पटेल यांच्या प्रत्यक्ष तर मुजरा केलाच. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या फोटो समोरही मुजरा घातला. माजी मुख्यमंत्र्यांचा तो फोटो आम्ही पाहिला. त्या ठिकाणी जबरदस्तीने ओढून खेचून राहुल गांधीजींच्या गळ्यात हात घालण्याचा केविलवाना प्रयत्न करणारे संजय राऊत आम्ही पाहिले. आम्हीच्याकडे लोक आली पाहिजे, आम्ही कोणाकडे जाणार नाही म्हणत सिल्वर ओकला पायऱ्या झिजवताना संजय राऊत यांना अख्ख्या देशाने महाराष्ट्राने पाहिलं. कधी ममता, कधी केजरीवाल. आणि म्हणून खरं तर मुजऱ्यांची वारात म्हणजे संजय राऊत आणि उद्धवजींची फौज आहे. आजही त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहे की आम्ही विमानाची व्यवस्था केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मणिपूरला. मला वाटतं त्याचं उत्तर काल मी दिलंय. मणिपूर वगैरे खूप लांब आहे. कदाचित त्यांना वाटलं असेल मणिपूरबद्दल बोलल्यावर कुठून तरी मणी नावाचा पूर त्यांच्याकडे येईल, कारण महापालिकेमध्ये अशा मनी लुटो गँगचे ते मुखिया होते. मणिपूर वगैरे जाऊ दे, आम्ही पेट्रोलचा खर्च करायला तयार आहोत. आधी मालवणीत जावं त्यांनी आणि मालवणीतल्या असलेल्या आमच्या काही पीडित लोकांना ज्यांना आम्ही संरक्षण दिलंय त्यांच्या समस्या त्यांनी ऐकाव्यात. सर, राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली, मात्र अजूनही मनसेचा महायुतीतला काही दिसत नाही. योग्य वेळेला त्यातनं अमृत बाहेर पडेलच. चिंतन, चर्चा आणि संवाद यातना अमृतच बाहेर पडेल असं माझं त्या ठिकाणी मत आहे. या बाबतीतलं स्पष्टीकरण आमचे प्रदेशाचे नेते देतील, पण विनायक मेटे यांनी आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून या महाराष्ट्र विकास आघाडीच्या विरोधात संघर्ष केला. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये ज्यावेळेला माननीय देवेंद्रजींच्या सरकारने टिकणारं मराठा आरक्षण दिलं, त्यामध्ये खूप मोलाची कामगिरी सन्माननीय कैलासवासी विनायक मेटे यांनी केली. सभागृहात आम्ही एकत्र काम केलं, त्यामुळे भ्रष्टाचारी यांच्या विरोधात विनायक मेटेजी यांनी सातत्याने तलवार उपसली. आणि म्हणून आमची अपेक्षा अशी आहे की विनायक मेटे परिवार किंवा त्यांच्या परिवारातला कोणी सदस्य हा विनायक मेटेजींनी चालवलेल्या मार्गापासून दुसरीकडे जातील असं आम्हाला वाटत नाही. भारतीय जनता पक्षाची आजची बैठक ही निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी टप्प्याटप्प्यावर आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं नियोजन करण्याची आहे. आमचे केंद्रीय निवडणूक प्रमुख ज्यांना महाराष्ट्राचं म्हणून पाठवलंय त्या ठिकाणी जबाबदारी दिली आहे ते दिनेश शर्माजी आज बैठक घेणार आहेत. आणि त्यामुळे 36 विधानसभा अध्यक्ष, विधानसभांचे निवडणुकीचे प्रमुख, विधानसभांचे निवडणूक प्रमुख म्हणजे लोकसभेसाठी विधानसभाला नियुक्त केलेले. लोकसभा म्हणजे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख या सगळ्यांची एक व्यापक बैठक येणाऱ्या 6 एप्रिलला पक्ष वर्धापन दिवसाचे कार्यक्रम
9 एप्रिलला गुढीपाडव्याचे कार्यक्रम आणि बरोबरीने ज्या संघटनात्मक नियुक्त्या, कार्यक्रम आणि नियोजन या आधारावर प्रत्येक बूथमध्ये 370 मतं वाढवण्यासाठीचा असलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवायला आहे. सर, प्रकाश आंबेडकरांनी एक आरोप केला आहे की भाजपमधील नेत्यांचा आणि नाना पटोलेंचा छुपा संबंध आहे. नाना पटोले आणि भाजपचं कनेक्शन आहे, त्यामुळे नाना पटोले भाजपचेच आहेत असा एक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. नाही, बाळासाहेब सन्माननीय आंबेडकर साहेबांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही, पण जरूर मी या बाबतीमध्ये आमच्या प्रदेश अध्यक्षांशी बोलीन की काही गोष्टी ज्या आपण गुप्तपणे बोलतो त्या आता कुठेतरी लूक होत आहेत आणि त्यामुळे बावनकुळे साहेबांशी मी याची चर्चा करीन की ज्या गोष्टी आपण काही गुप्तपणे बोलत होतो ते सार्वजनिक कशा होत आहेत याबद्दलची मी बावनकुळे साहेबांशी नक्की चर्चा करीन. विजय शिवतारे यांनी माघार घेतल्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी त्यांना ट्रोल केले जाते, बरेच मेसेजेस करतायत. महायुतीमध्ये कुठेतरी काहीतरी आलबेल नसावं यासाठीचा हा सगळा कटकार असताना असं म्हणावं. नाही, काय ऐकलं नाही. विजय शिवतारे यांनी बारामतीतून माघार घेतली यानंतर आता त्यांना बऱ्याच ठिकाणी ट्रोल केलं जात आहे. याबद्दल काय म्हणाल? हे सगळं षडयंत्र वाटतंय. मला वाटतं शिवतारे साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते महायुतीचा निर्णय मान्य करून चालतायत आणि मग एकदा तो निर्णय झाल्यावर त्या निर्णयाच्या वाटेवर जाताना कितीही काटे आले तरी ते आम्हा कार्यकर्त्यांनी सहन करावेच लागतील असं माझं व्यक्तिगत मत आहे. आशीष जी, जिस तरीके से संजय राउत प्रधानमंत्री को लेकर टिप्पणी कर रहे हैं और उन्होंने कहा कि कहीं न कहीं जॉनी लीवर, जॉनी वॉकर की तरह प्रधानमंत्री की प्रतिमा बन गई है, मजाक कर रहे हैं सारी चीज, इसको कैसे देखते हैं? भारतीय जनता पार्टी इस प्रकार के ऊंचे वक्तव्यों का निषेध करती है. महाराष्ट्र और मराठी आदमी ये कभी भी इस प्रकार की असभ्य और एक तरह से हीन बयानबाजी का समर्थन नहीं करता. मराठी संस्कृति और महाराष्ट्र की संस्कृति अपने से उम्र में बड़े और कर्तृत्व में बड़े व्यक्ति से बदनामी हो इस प्रकार की बातों का